पंढरपूर नजीकच्या खर्डी गावामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे। पतीने केलेल्या मारहाणीत पत्नीचा जागीच मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे। अनिता अजय भोसले असे मृत महिलेचे नाव आहे। ही घटना काल दुपारच्या दरम्यान घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। अनिता आणि अजय हे रिलेशनशिप मध्ये राहत असून अमिताला पहिल्या नवऱ्यापासून 2 मुले असून त्या दोन्ही मुलांचा सांभाळ देखील अजय भोसले हाच करत होता। नेमकं त्या दोघांमध्ये असं काय घडलं आणि कशी ही घटना घडली हे सविस्तर जाणून घेऊया। पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथे पेट्रोल पंपा शेजारी असलेल्या जागेत अजय भोसले आणि त्याचे नातेवाईक राहायला आहेत। दरम्यान काल दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास अमिताने तिच्या आईवडिलांना फोन केला होता। हा फोन व्हिडिओ कॉल होता। दरम्यान बोलताना तिच्या आईने अमिताला सांगितले की गावाकडे आपली कंदुरी आहे आणि तू सर्वांना घेऊन गावाकडे ये। आईने सांगितल्यानुसार गावाकडे जाण्याकरता अमिताने अजय भोसले याला सांगितले। यावेळी अमिताने अजयला सांगितले की आईकडे कंदुरी आहे आणि आपण सगळे मिळून आईकडे जाऊया। यावेळी अजय भोसले याने तिला आईकडे कंदुरीला जायचं नाही असं म्हणाला। माहेरी जाण्यावरून अमिता आणि अजय या दोघांमध्ये जोराचं भांडण झालं। हे भांडण इतकं विकोपाला पोहोचलं की अजयने रागाच्या भरात अमिताला घरातील जड वस्तूने गंभीर स्वरूपाची मारहाण केली। या मारहाणीत अमिताचा जागीच मृत्यू झाला आहे। मृत अमिताच्या अंगावर मारहाणीच्या अनेक जखमा दिसून येत असल्याची माहिती तिच्या नातेवाईकांनी दिली आहे। अमिता अजय भोसले ही मूळची परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील सिक्की या गावची आहे। अमिता हिचे लग्न जत तालुक्यातील सुपन्याळ या गावामध्ये करून दिले होते। अमिताला तिच्या पहिल्या पतीपासून 2 मुलेही झाली आहेत, परंतु मागील काही वर्षापूर्वी अमिताच्या पहिल्या नवऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती। त्यानंतर अमिता ही आपल्या 2 मुलांसह सासू सासऱ्यांकडे राहत होती। अजय भोसले हा तिच्या नवऱ्याचा नातेवाईक असल्यामुळे तो जत तालुक्यातील सुपन्याळ या गावी ये जा करत होता आणि यातूनच अजय आणि अमिता यांची ओळख निर्माण झाली। 2 वर्षापूर्वी अजय भोसले याने अमिताला लग्नाचे व मुलांचा सांभाळ करण्याचे आमिष दाखवून तिला त्या ठिकाणाहून पळून खर्डी येथे घेऊन आला आणि पंढरपूर तालुक्यातील खर्डी या गावामध्ये आणून ठेवले। नवऱ्याच्या मृत्यूनंतर आपली मुलगी कुठेतरी सुखाने राहत आहे यामुळे अमिताच्या आईवडिलांनी या गोष्टीला विरोध केला नाही आणि या गोष्टीकडे त्यांनी तेव्हा दुर्लक्ष केलं। मात्र आज तिच्या बाबतीत अत्यंत दुर्दैवी आणि विपरीत घडले। अमिता ही अजय भोसलेकडे कंदुरीसाठी माहेरी जाण्याचा आग्रह करत होती, मात्र त्या विकृत नराधम नवऱ्याने या गोष्टीला नकार देत तिला बेदम मारहाण केली आणि या मारहाणीत अमिताचा निष्पाप बळी गेला। सदरची संपूर्ण घटना अमिताच्या मुलीने पाहिली असल्यामुळे तिने अजीला फोन करून घडलेल्या प्रकाराबाबत फोन करून सांगितले। अमिताच्या मुलीने अजीला फोन करून सांगितले की आईला वडिलांनी मारून टाकले आहे। त्यानंतर अमिताचे आईवडील परभणीहून पंढरपूरला तत्काळ आल्यानंतर ही घडलेली घटना आणि घडलेला प्रकार पंढरपूर तालुका पोलिसांना कळविण्यात आला। काल दुपारपासून घरातील सर्व लोक फरार असून कोणाचाही संपर्क होत नसल्याचे समजले आहे। पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर यांनी आपल्या पथकासह या ठिकाणी भेट देऊन पंचनामा केला। तसेच मृतदेह शवविच्छेदनाकरता पाठविण्यात आला आहे। याबाबत पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। काय नाव तुमचं? मी सुनीता विठ्ठल भोसले, राहणार सुक्की, पूर्णा तालुका, परभणी जिल्हा। कोणा तुम्ही आईची मुलीचे? मी मुलीची आई आहे। काय मुलीचं नाव? अनिता विठ्ठल भोसले येते। बर सर त्यानं फोन लावला मुलीनं, 1-2 घंटे सगळ्या संग बोलली। व्हिडिओ कॉल चालू होता 12च्या टायमाला। बर 12च्या टायमाला आम्ही त्याला बोलिवलं, ताई ये घराकडे देवदेव करायचं, आपल्याला तुळजापूरच्या आईचं गोंधळ घालायचं, तू ये। मी येतो म्हणली। त्यानं तयार होऊन येतो म्हणली मुलगी। त्याच्या अर्ध्या घंट्यानं 1 घंट्यानं लहानी मुलगी आहे, एक 7 वर्षाची मुलगी आहे, 7-7.5 वर्षाची मुलगी आहे, नाथ आहे त्याची। त्या मुलीनं फोनवर रडून म्हणले की एक बाई 2 गडी मारला, 2 लेकरं। त्याला त्या पोरीनं रडून नातून काय म्हणली की ह्या लोकांना मारलेलं आहे आईला, आई मरून गेलेली आहे, तुम्हाला लवकर यावं लागण आई। कोणी मारले असं मला वाटतं? त्याच्या अजय भोसले ना, पुढच्या बापाचं नाव काय की लिंग्या बंदुका भोसले आहे त्याचं नाव। पण अजय आधार कार्ड वरलं अजय कुंडलिक भोसले।
आणि राजू काय वाटतं तुम्हाला आता राजू साहेब त्याला मरणाचं मारलेलं आहे. आम्ही स्वतः बघितलंय, डोळ्यामधून रक्त निघायले, तोंडामधून रक्त निघायले साहेब. मारल्याच्या योगानंच रक्त, मांडीवर मार हाय, पाठीवर बी मार हाय साहेब. आमची केस हे घ्यावा लागन. आमच्या नातूला घेऊन किडनॅप करून डोसक्याच्या ह्या लवण्याच्या हिशोबानं मार हाय डोक्याच्या जाग्यावर साहेब. त्यानं मारच्या योगानं जीव सोडलेला आहे सर. हे बरोबर आमची केस व्हायला पाहिजे. आणखीन आमच्या नातूला किडनॅप करून लपून ठेवायलेत साहेब, आमच्या ताब्यात द्यायला गेलेत.